हसूसासगिरीच्या कर्तृत्वान शांताबाईंना अखेर गडहिंग्लज अणीसनं केलं जटामुक्त. लोकांच्या डोक्यावरील केसांचा भार हलका केला, पण स्वतः सोसत होती जटेचा भार. अंधश्रद्धेची होळी करून विज्ञानवादी विचारांची धुळवट अणीसनं साजरी केली. 40 वर्षापूर्वी पतिनिधनानंतर कशाचीही तमा न बाळगता लोकांच्या डोक्यावरील केसांचा भार हलका करणाऱ्या ती शांताबाई यांच्या डोक्यावरील जटेचा भार अणीसनं केला हलका. गडहिंग्लज तालुक्यातील हसूसासगिरी येथील नाभिक समाजातील शांताबाई यादव या 72 वर्षीय महिलेच्या पतीचे 40 वर्षापूर्वी आकस्मिक निधन झाले. तेव्हा शांताबाई यांच्यावर जणू काही दुःखाचा डोंगरच कोसळला. लहान लहान 4 मुली त्यांच्या पदरात होत्या. त्यांचा सांभाळ करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली. ऐन तारुण्यात पतीचं निधन झालं, पण शांताबाई मनाने खचल्या नाहीत. दुःख बाजूला सारून नवऱ्याचा केश कर्तन करण्याचा, पिढीचा धंदा आपण स्वतः करायचा आणि कुणाकडेही भीक न मागता आपल्या मुलींचा सांभाळ करायचा, या जिद्दीने शांताबाईने नवऱ्याचा वस्तारा आणि कात्री हातात घेतली. एका छोट्याशा खेडेगावात त्या काळात बाईंनी असे पुरुषांचे केस दाढी कटिंग करणे ही बाब सगळ्यांच्या चर्चेचा विषय आणि चेष्टेचा विषय झाली होती. पण निर्धाराने शांताबाईंनी हा व्यवसाय नेटाने करून आपल्या 4 मुलींना चांगले शिक्षण दिलं, त्यांची लग्ने करून दिली. त्या काळात केश कर्तनाचा व्यवसाय करणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच कर्तृत्वान महिला, म्हणून त्यांना आजवर राज्य आणि देश पातळीवर शेकडो पुरस्कार, मान सन्मान मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे सप्टेंबर 2023ला PM विश्वकर्मा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार झाला. मात्र त्यांच्या डोक्यावर असणारा जटेचा भार अनिसचे प्राध्यापक प्रकाश भोईटे, प्राध्यापक सुभाष कोरे यांना सतत अस्वस्थ करत होता. एकीकडे पुरोगामी धाडसी विचार आणि दुसरीकडे अंधश्रद्धेचा डोक्यावर मोठा भार, ही विसंगत बाब खटकत होती. त्यासाठी शांताबाई यांच्या घरी जाऊन 4-5 वेळा त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. प्राध्यापक अश्विनी पाटील व प्राध्यापक रामदास रणदिवे यांनीही मोलाचे सहकार्य केले. मात्र शांताबाई काही केल्या जटेला हात लावू देत नव्हत्या. अखेर गडहिंग्लज शहर शाखेच्या वतीने प्राध्यापक प्रकाश भोईटे, प्राध्यापक सुभाष कोरे, अशोक मोहिते, प्राध्यापक अश्विनी पाटील यांनी शांताबाई यांच्या कन्या शोभा यादव यांच्या विशेष सहकार्यातून अखेर शांताबाई यांना जटामुक्त केले आणि अंधश्रद्धेची होळी करून विज्ञानवादी विचारांची खऱ्या अर्थाने धुळवड साजरी केली. त्यामुळे अनिस कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक होत आहे. यावेळी शांताबाई यांनी जटा काढून घेतल्याबद्दल प्राध्यापक अश्विनी पाटील यांच्या हस्ते श्रीफळ साडी चोळी देऊन त्यांचा व त्यांच्या पुरोगामी परिवर्तनवादी विचारांचाही गौरव करण्यात आला.